हॅलो, नमस्ते. वेलकम टू माय चॅनल. आज ऋतूचे बोरनान आहे. त्यामुळे मी सकाळी लवकर सगळं आवरून, कामावरून, स्वयंपाक करून रांगोळी काढायला घेतली. ती मध्ये येतच होती, पण मी तिला तिच्या वडिलांकडे सोडलं. तिचे वडील तिला तयार करत होते, अंघोळ घालत होते आणि इथे मी रांगोळी काढत होते. त्यामुळे ती मला इथं दिसत नाही आहे. पण काढायच्या आधी तिचं चालू होतं की मला यायचं आहे, मला करायचं आहे, मला रांगोळी काढायची आहे. पण तिला तिच्या वडिलांनी घेतलं होतं, त्यामुळे मी इथं आरामपणे रांगोळी काढली. घराला तोरण ते लावून घेतलं आणि डेकोरेशनला सुरुवात केली. इथे बघता की ऋतूसारखी मध्ये चालू आहे तिचं. पण ही की ती मध्ये येऊन हे ओढ ते ओढ हे नाही करत होती. तिचं तिचं चालू होतं खेळ, की हे आणून दे मम्माला, इकडून उडी मार, तिकडून उडी मार. इथं मी बलून्स लावून घेतले. हे जे लटकन मी बाजारातून घेतले होते ते लावले. ही पतंगाची माळ मी गेल्या वर्षी ऋतूच्या बोरणांसाठी तयार केली होती. ती मी जपून ठेवली होती. हे पतंगसुद्धा मी गेल्या वर्षी बनवले होते. ते मी तसेच ठेवले होते, जेणेकरून मला तिच्या प्रत्येक बोरनांना यूज करता येतील. तेच मी त्या लावले आणि इथे मी तिच्यासाठी बसण्यासाठी ते जागा केली. हे जे मी तिच्या आसनावर घातलेलं आहे, हे मी स्वतः घरी बनवलेलं आहे. त्यानंतर इथे मी सगळं तिच्या खाण्याची बोरनाण्यासाठी लागणारे सर्व खाद्यपदार्थ ते ठेवले आहेत. सर्व सजावट झाल्यावर इथे मी तयार होण्यासाठी आलो. ऋतूचा डान्स चालू होता. हा आहे ऋतूचा ड्रेस, जो तिच्या आजीने तिच्यासाठी खास बनवून शिवून पाठवला होता. जो चुडीदारसारखा आहे, पण इंडिव्हिज्युअली पण यूज करू शकतो. हा फ्रॉक म्हणूनही मी तिला घालू शकते. आणि इथे आहे माझा ड्रेस. मी गेल्या वर्षी साडी नेसली होती, त्यामुळे मी ह्या वर्षी म्हटलं ड्रेस घालू, कारण की माझ्याकडे काळ्यामध्ये हेच 2 ऑप्शन होते. त्यानंतर हे आहेत हळव्याचे दागिने, जे ऋतूसाठी तिच्या आजीनेच बनवून पाठवले होते. मला इथं वेळ नव्हता म्हणून मी काही करत बसले नाही. आम्ही चेंज करून येतो. इथे आम्ही ड्रेस चेंज करून आलो आहोत. ती हाय म्हणते, मी तिला हाय म्हणायला सांगत होते. तिचं चालू होतं काहीतरी. आणि मी हळव्याचे दागिने घालत होते. तिला ॲक्च्युली हार घालायला का आवडत नाही काय माहिती. ही मुली तर हार घाला, हे करा, ते करा म्हणून खूप नाचत असतात. पण इथं ही तयार नव्हती. तर तिचे वडील म्हटले की तिला दुसरीकडं भटकव आणि मग घाल. मग मी तसंच केलं. पण पैंजण घालून घ्यायला, बांगड्या घालून घ्यायला कधी ती नाही म्हणत नाही. ते तिला फार आवडतं. पैंजण घालून घे. कधी मी चुकून काढलं, पायात लागतं आहे म्हणून, तरी पण ती आठवणीनं म्हणते मला माझे पैंजण दे. इथं तिचे वडीलसुद्धा तिला तयार करत होते. मी करतो, मी घालतो म्हणत होतं. त्यांना आवडतं ऋतूला असे तयार करणं ते. इथं चांगल्यापैकी ही डोक्यात ही काही लावून घेत नव्हती, लावून घ्यायला तयार नव्हती. हे तिच्या डोक्यासाठी बनवलं होतं, पण ती तयार नव्हती. तर तिच्या वडिलांनी सुचवलं की कमरेला बांध, म्हणजे ते छान दिसेल आणि त्याचा यूजही होईल. तशा प्रकारे तिचे वडीलच तिला तिथे बांधत आहेत. म्हटलं तोपर्यंत मी काजळ ते लावून तिला तयार करावं. इथं अशा प्रकारे ऋतू बरोबर इकडे तिकडे करत तयार होत तिला तयार केलं. तिचं चालू असतं, ती कधी घालायला कपडे. कधी कधी ऐकते, कधी कधी नाही. हा ॲक्च्युली ड्रेस तिला टोचत होता, ती नाही नाही म्हणत होती. पण तरी तिचं लक्ष आम्ही दुसरीकडे डायव्हर्ट केलं आणि तिला तयार केलो. आणि ते मी पण तयार झाले. तिचं तिचं सगळं आवरल्यावर मी सुद्धा तयार झाले. ते मी तुम्हाला दाखवू शकले नाही, कारण की तर मागे ऋतूचं चालू होतं की हे कर, ते कर, ओढ. आणि मी सुद्धा तयार झालेली आहे. मी आणि ऋतू चेक करत होतो. अशा प्रकारे आम्ही दोघेही तयार झालो आहोत बोरनांसाठी. आणि आता आम्ही बोरनांचा कार्यक्रम चालू केला. ती गप्प एका ठिकाणी बसतच नव्हती, तिला काही ना काहीतरी खायला हवं होतं. आम्ही सर्वांनी आरती करून घेतली. आणि इथं ती ओढणी तुम्हाला दिसत नसेल, कारण की तिला ओढणी घ्यायला अजिबात आवडत नाही. का काय माहिती, ती धरून सगळी ओढून टाकतच होती. आणि आम्ही अशा प्रकारे तिचं बोरनान केलं.
तरी कधी ती रडत नाही की कोण लोक आले किंवा काय झालं तर. शांतपणे सगळं करून घेते. अशा प्रकारे ऋतूचा बोरणांचा कार्यक्रम छानपैकी पार पडला.